मालक, फडकं होता मालक. उंदराला वाटले आपण आधी शाळेची टोपी शिवावी. उंदीर फडके घेऊन धोब्याकडे गेला आणि धोब्याला म्हणाला, धोबी दादा, एवढे फडके धुवून देता का? धोबी म्हणाला, कसले फडके, मला कुठं हवे? उंदीर म्हणाला, असे काय, इतके कपडे धुता, त्यात माझे एवढेच तरी फडके, ते धुवायला वेळ नाही म्हणता? थांबा, मी 4 उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच खोड मोडतो. धोबी घाबरला. तो म्हणाला, अरे बाबा, आणि का तुझे फडके? धोब्याने उंदराला फडके धुवून दिली. उंदीर फडके घेऊन शिंप्याकडे गेला आणि शिंप्याला म्हणाला, शिंपी दादा, हे फडके घ्या आणि छानशी टोपी शिवून द्या. शिंपी म्हणाला, कसली टोपी, मला कुठं? उंदीर म्हणाला, असे काय, इतके कपडे शिवता, त्यात माझे एवढेच तरी फडके, टोपी ती शिवायला वेळ नाही म्हणता? थांबा, मी 4 उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच खोड मोडतो. शिंपी घाबरला. तो म्हणाला, बरं बाबा, आणि का तुझे फडके? मग शिंप्याने उंदराला टोपी शिवून दिली. उंदीर टोपी घेऊन गोंडवाल्याकडे गेला आणि गोंडवाल्याला म्हणाला, गोंडवाले दादा, ही टोपी घ्या आणि टोपीला रंगीत गोंडे लावून द्या. गोंडवाला म्हणाला, कसला गोंडे, मला कुठे हवे? उंदीर म्हणाला, असे काय, इतके गोंडे लावता, त्यात माझ्या टोपीला 4 गोंडे लावायला वेळ नाही म्हणता? थांबा, मी 4 उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच खोड मोडतो. गोंडवाला घाबरला. तो म्हणाला, बरे बाबा, आणि तर तुझे टोपी. मग गोंडवाल्याने टोपीला रंगीत गोंडे लावून दिली. उंदीर टोपी घेऊन राजाकडे गेला. राजा दरबारात बसला होता. उंदराने राजाच्या टोपीकडे पाहिले, पण राजाच्या टोपीला गोंडे नव्हते. उंदराला आनंद झाला. तो आनंदाने गाणं म्हणू लागला, छान छान छान, राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान, हे ढुमढुम ढुमाक ढुमढुम ढुमाक, छान छान छान, राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान, हे ढुमढुम ढुमाक ढुमढुम ढुमाक. राजाने उंदराची बडबड ऐकून तो म्हणाला, शिपाई, आणा तो उंदराची टोपी काढून. शिपायाने ताबडतोब